मित्रांनो, आपल्या तथाकथित विश्वगुरू म्हणजे आपले नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी त्यावेळेचे आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती कोळसा घोटाळ्याचे आरोप केले होते. आता त्या आरोपांना इतकी वर्ष झाली, आता त्याचा निकाल लागलेला आहे. ते आरोपच खोटे निघालेत. मनमोहन सिंग यांना त्या प्रकरणातनं क्लीन चिट भेटलेली आहे. हे आपले विश्वगुरू, त्या विश्वगुरूंनी मनमोहन सिंग यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप त्यांच्यावरती लावले. असेच आरोप यांच्या विश्वगुरूंच्या पक्षाने अनेक नेत्यांवरती लावले होते, ज्याच्यातनं ते नेत्यांना क्लीन चिट सुद्धा भेटली. असेच आरोप आपल्या अजितदादा पवारांवरती सुद्धा लावले होते. अजित पवारांवर म्हणे 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप आहे. नरेंद्र मोदींनी आरोप केला होता. एका आठवड्याने अजितदादांना त्यांनीच पक्षात घेतलं होतं, सोबत घेतलं होतं सत्तेमध्ये. अजितदादांचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत जेव्हा तो आरोप केला तोपर्यंत त्या सिंचन विभागाचा पूर्ण बजेट, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना पगार बिगार देऊन 40,000 कोटी रुपये खर्च झाले होते आतापर्यंत. आणि आरोप 70,000 कोटींचा. ज्या विभागाचा खर्च 40,000 कोटींचा आहे, 70,000 कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? म्हणजे वाटेल तसे आरोप, खोटे खोटे आरोप विरोधकांवरती करायचे, त्यांना बदनाम करायचं आणि सत्ता मिळवायची. हे असा प्रोपोगंडा या भारतीय जनता पक्षाचा. हे किती खोटारडे आहेत ना. हळूहळू सगळं आता बाहेर येते. तुम्ही आरोप करा, म्हणजे खरंच असेल तर आरोप करा. विनाकारण कोणाला बदनाम करण्यासाठी, राजकीय तुमचा स्वार्थ साधण्यासाठी आरोप करू नका.